मार्गदर्शन आमच्या पत्रकार माननीय अरविंद दुधुसकर सर यांचा सत्कार करतील। नचिकेत पानसरे, माननीय सुरेंद्र कामत, माननीय सीके सर, कामत साहेब या ठिकाणी यायचंय। विलास पोलीस कार्यालयात पण आहेत आणि खरोखर मनापासून त्यांचा धन्यवाद ते आज आमच्या कार्यक्रमासाठी आले। इकडे बघा, तुम्ही मागे व्हा ना थोडं। सरका जरा इकडे बघा, इकडे बघा सगळ्यांनी, इकडे बघा सगळ्यांनी। जाहीर करून जनगणमना आपण घेत आहोत। धन्यवाद। SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ यांच्या संस्थेने पत्रकार दिनाचे औचित्य साधून इथे पत्रकारांचा सत्कार सोहळा आणि मान्यवरांचे अभिभाषण अत्यंत जे मोलाचे मार्गदर्शन भाषणातून व्यक्त केले आहे। आणि येथे बजरंग लक्ष्मण परब हे या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती देत आहेत। महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघातर्फे आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने बाळासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस इथे विशेष उत्सवाने
संपन्न झाला आहे. श्रीवत खांडेकर हे ज्येष्ठ पत्रकारांनी मांडलेले विचार हे आजच्या आम्हा पत्रकारांना आणि एकूणच समाजाला विधायक असं मार्गदर्शन करणारे ठरले. त्याचबरोबर श्री हेगडे साहेब हे जे माजी नगरपाल मुंबई महाराष्ट्राचे होते, त्यांनी इथे येऊन आपले विचार मांडले व लोकांना नवीन विधायक कार्यासाठी प्रेरित केलं. आजच्या या दिवशी 1800पेक्षा जास्त पत्रकार सदस्य असलेल्या या महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचं फार मोठं कार्य गेली 25 वर्ष अविरतपणे चालू आहे. आणि आजच्या या रौप्य महोत्सव वर्षाच्या दिनी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाने लोकांना एकत्र करून 2000पेक्षा जास्त पत्रकारांना विलास देवडेकर साहेबांनी या ठिकाणी यायचं आहे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. विलास देवडेकर. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ पत्रकार दिनाचं येथे कार्यक्रम झालं आणि येथे KM हॉस्पिटल येथील JSO ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर मीनाक्षी सूर्यभान डोंगरे या मान्यवर या कार्यक्रमाबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त करत आहे. मी मीनाक्षी सूर्यभान डोंगरे. आज मी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ यांच्या वतीने जो पुरस्कार देण्याचा प्रोग्राम इथे आयोजित केला होता, उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार आणि आज मराठी पत्रकार दिन ह्या दिवशी त्यांनी आयोजित केला आहे. याच्या निमित्ताने आम्ही तो इथे अटेंड केलेला आहे आणि या ठिकाणी जगन्नाथ हेगडे सरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आम्हाला ऐकायला मिळाले आणि पत्रकारितेबद्दलची कळकळ, त्या काळची पत्रकारिता आणि आजकालचं जो पत्रकारिता आहे आणि जे राजकारण चाललेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आणि आता AIच्या जमान्यामध्ये पत्रकारितेची संख्या कशी कमी होऊ शकते अशा प्रकारचे उत्कृष्ट मार्गदर्शक आम्हाला आज लागले. आणि त्यानंतर सुकृत खांडेकर सर यांचंसुद्धा उत्कृष्ट मार्गदर्शन इथे आम्हाला लाभलं. त्यांनी पत्रकारितेबद्दलची कळकळ आणि त्यांचा मोठ्या मोठ्या पत्रकारांसोबत त्यांच्या भूतकाळ याच्यामध्ये असलेला सहवास हा त्यांनी स्पष्टपणे मांडला आणि खूप उदाहरणंही आम्हाला दिली. अशा प्रकारे आज त्यांनी मार्गदर्शन केलं आणि इथे उत्कृष्ट पत्रकार जे उपस्थित होते, ज्यांना भरपूर पुरस्कार मिळाले त्यांच्या कार्यातून आणि अजूनही ते कार्यरत आहेत, उत्कृष्ट काम करत आहेत आणि सत्याचा मार्ग अवलंबून सत्य शोधून एक असं त्यांचं प्रण आहे. ज्यांना भरपूर पुरस्कार मिळाले त्यांचासुद्धा इथे सत्कार आज ह्या महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ यांनी केलेला आहे. त्या वतीने मी खूप त्यांनी मला पण इथे इन्व्हाइट केलं आणि आमचं सुद्धा कौतुक केलं, याच्याबद्दल मी खूप आभार आहे. असेच उत्तर प्रोग्राम आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला हवेत. पत्रकारितेची संख्याही वाढायला हवी आणि सत्याचा शोध घेणारेच पत्रकार निर्माण व्हावेत ही सदिच्छा. धन्यवाद. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ यांच्यातर्फे पत्रकार दिनाचे कार्यक्रम झालेला आहे आणि येथील मान्यवर आपल्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया मनोगत व्यक्त करत आहेत. आज या ठिकाणी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेच्या वतीने महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आज पत्रकार दिनाचं औचित्य साधून या संस्थेच्या वतीने मुंबई महाराष्ट्रामधील नामवंत कीर्तीचे पत्रकार अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकारांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसाच आम्ही दिवाळी अंक आमच्याकडे 20 ते 22 आले होते. त्यामधून आम्ही 5 जणांची निवड करून त्या 5ही दिवाळी अंकांना आम्ही पुरस्कार घोषित केलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
मुंबईचे शेरीफ नगरपाल माननीय श्री जगन्नाथजी हेगडे साहेब हे उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते. तसेच या ठिकाणी ज्या महिला समाजसेविका जयश्रीताई संगीतवार या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. आज या ठिकाणी या दंडवते हॉलमध्ये हजारो पत्रकार उपस्थित राहून आज आमचा हा महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संस्थेचा रौप्य महोत्सव सुरुवात झालेली आहे. आणि या रौप्य महोत्सवात सुरुवातीलाच आम्ही हा सुंदर आणि चांगला असा पत्रकार दिनाचं औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केलेला होता. अतिशय या ठिकाणी जास्तीत जास्त पत्रकार, कवी, ज्येष्ठ समाजसेवक, कित्येक वृत्तपत्राचे संपादक, लेखक या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्वांचं आम्ही पत्रकार संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी मनापासून आभार मानत आहे. या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 25व्या वर्षामध्ये आम्ही पूर्ण विविध उपक्रम राबवणार आहोत. त्या ठिकाणी आमची संपूर्ण कार्यकारिणीची टीम आहे. यामध्ये ॲडव्होकेट शिर्के आहेत, आमचे संजय कांबळे साहेब आहेत, आमचे डोंगरे साहेब आहेत, सचिव आहेत, रवींद्र नानचे आहे, जगदाळे साहेब आहेत. सर्व पत्रकार आम्ही बांधव, आमच्या छायाताई गचके आहेत. या सर्व आम्ही एकत्र होऊन हा कार्यक्रम 25व्या वर्षामध्ये आम्ही राबवायचा प्रयत्न करणार आहोत. विविध उपक्रम आम्ही आयोजित करणार आहोत. यामध्ये जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.